हॅलो हाय नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मुलाचा बड्डे झाला. गावावरून वडील आणि भावाची बायको वगैरे आले होते. तर आता ते पहिल्यांदाच मुंबईमध्ये आले होते, त्यामुळे त्यांना मुंबई दाखवायला नेणं हे मला भाग होतं. म्हणजे न्यावंच लागत होतं. आणि पहिल्यांदा आल्यामुळं त्यांना पण असं वाटतं की बाबांना कुठंतरी फिरायला घेऊन जावं वगैरे म्हणून. तर बड्डे झालाही आणि सकाळी उठून आम्हाला इतका लेट झाला. 11:30 वाजून गेल्या, म्हणजे आम्ही 11:30 वाजून गेलते आम्हाला. आणि खूप लेट झाला होता आम्हाला जायला. म्हणून मग आम्ही विचार केला की फक्त सिद्धिविनायकला जाऊन यावं, कारण आमच्याकडे बारकी पोरं पण होती. आणि आम्ही कोणी हे म्हणजे मिस्टर सोबत आले नव्हते ना, मीच त्यांना सगळ्यांना घेऊन गेलेली. त्यांची 2 मुलं, भावाची 2 मुलं पण छोटीच आहे ती. माझी 2 मुलं पण छोटीच. त्यात वडिलांना पण वडिलांचं पण वय झालेलं, त्यांना इतकं काय चालायला येत नव्हतं. म्हणून आम्ही धावपळ करायची नाही म्हणून फक्त म्हणलं सिद्धिविनायकला एकाच ठिकाणी जाऊन पाया पडून यावं. मग ट्रेनमध्ये बसलो. ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसलो. ही पहिल्यांदाच माझी भाऊजाई ट्रेनमध्ये बसली असेल बिचारी, कारण तिला कोण म्हणजे ती कधी आली गेलेली पण नव्हती. आणि तर बारकी पोरं असल्यामुळे सगळा गोंधळ विंधळ सगळा इतका म्हणजे त्रास होत होता. पण आता ठीक आहे, चला जायचं होतं, फिरायचं होतं थोडंसं, तर सगळ्याच गोष्टी मॅनेज करायचं म्हणल्यानंतर थोडं तरी हे होतं. पण इतकं छान आम्हाला दर्शन वगैरे झालं ना. म्हणजे ते लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या ते लाईन असते ना, ती मधून ती 2 नंबरला लाईन आहे सिद्धिविनायकला गेल्यावर, तर तिथूनच आम्हाला पाठवलं. म्हणजे थोडा वेळ थांबावं लागलं, पण तिथं पण ना इतकं म्हणजे ते जे का आतमध्ये पाठवतात ना, ते इतकं त्रास देतात ना लोकांना. खरंच म्हणजे अक्षरशः लहान मुलं आहेत किंवा वयस्कर आहेत, त्यांच्याबरोबर जाणं वगैरे म्हणलं तरी त्यांना म्हणजे त्यांच्याबरोबर असणाऱ्यांना पण जाऊ देत नाहीत. लहान मुलांचं एक ठीक आहे हो, पण जे वृद्ध माणसं आहेत ना, म्हणजे वयस्कर माणसं आहेत ना, त्यांना सुद्धा ते आतमध्ये त्यांच्याबरोबर माणूस पाठवत नाहीत मधून जायचं म्हणलं तर. पण आमच्या नशिबाने आम्हाला दर्शन खूप चांगलं मिळालं. आणि हे सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे. आमचं दर्शन वगैरे होऊन आम्ही इथं जरा वेळ बसलो होतो, कारण म्हणलं लगेच जायला नको म्हणून. मग नंतर थोड्या वेळाने निघालो. पण आता जायचं कुठं म्हणल्यानंतर मग विचार केला की दादरलाच ते कपड्यांचं मार्केट वगैरे तिथंच आहे, तर आपण तिथंच खरेदी करून घेऊया. कारण खरेदी करायला नंतर वेळ मिळतोय नाही मिळतोय म्हणून आम्ही तिथंच म्हणजे माघारी आलो दर्शन घेऊन. आणि तिथंच वडिलांना आणि 2 मुलांना, भावाच्या 2 मुलांना बसवलं वडिलांजवळ. आणि तिची मुलगी, भावाची मुलगी आणि माझा छोटा मुलगा, आम्ही असं चौघजण म्हणजे मी आणि भाऊजाई आणि आम्ही 4 खरेदी करायला लागलो. म्हणलं कारण सगळं पोरांना वगैरे काय भरपूर घ्यायचं होतं, तिच्यासाठी काय खरेदी करायची होती ती, म्हणलं आपण खरेदी करून टाकूया अगोदरच, कारण नंतर मग गेटवेला वगैरे इकडं तिकडं गेलं ना की मग खरेदी करायला वेळ भेटणार नाही. आणि हे ट्रेनचं वगैरे पण कसं असतं माहिती आहे ना, किती गर्दी असते वगैरे काय. इतका प्रॉब्लेम ना गर्दी. आणि हे पहिल्यांदाच आलेले इकडं, त्यात आमच्या बरोबर 4 पोरं होती. पोरं पण काही एवढी मोठी नव्हती, सगळी बारकीच पोरं होती. तर मग झालं, खरेदी वगैरे केली आम्ही. 2-3 तास तिथंच घालवले खरेदीला. आणि बरंच झालं आम्ही लवकर खरेदी केली म्हणून. 2-3 तास खरेदी तिथंच केली. मग झालं ट्रेनमध्ये, म्हणलं आता चला ठीक आहे, 5 वाजले होते आम्हाला, 5:30ची ट्रेन होती. पण CST ला जाऊन नंतर यावं म्हणलं, कारण गर्दी वगैरे नसती. पण आमच्या नशिबाने आम्हाला दादरमधूनच ट्रेन चांगली मिळाली. त्या दादांना वगैरे, म्हणजे आता वडील वगैरे असल्यामुळे आम्ही जेंट्समध्येच बसलो होतो. तर तिथल्या लोकांना, म्हणजे तिथल्या 2-3 एक वयस्कर म्हणजे मुलांनाच म्हणलं की ह्यांना बाबा धरून पोरांना आतमध्ये बसवा म्हणून. मग नंतर ट्रेन आली वगैरे, तरी पण तो भावाचा मुलगा ट्रेनमध्ये बसत नव्हता. इतका आमची म्हणजे पंचायत झाली ना, ट्रेन गेली असती. पण नशिबाने मी त्याला उचलून वरती बसवलं आणि आम्हाला ट्रेन पण घावली. आणि जागा पण बसायला लगेच म्हणजे मला नाही मिळाली, पण वडिलांना आणि तिला जागा मी बसायला दिली. पण जेंट्समध्ये सहसा लेडीज दिसली की लेडीजला जागा बसायला देतात बरं का. तसं लेडीजमध्ये करत नाहीत. आणि ओव्हरऑल असं आम्ही पहिल्या दिवशी सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं. आणि म्हणजे गेलो त्या दिवशी, बड्डे झाला आणि ते घेतलं आणि आलो. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर चला, बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.